असं म्हणत अख्खं बिग बॉसचं पर्व ज्या सई लोकूरनं पुष्करकडून लाड करून घेतले. मैत्री अशीच असते हो, लाड करून घ्यायचे असतात, लाड पुरवायचे असतात. बिग बॉसचं अख्खं पर्व सई आणि पुष्करच्या मैत्रीने गाजवलं आणि सई पुष्करची ही खास मैत्री आणि त्यांचं बॉन्डिंग फ्रेंडशिप डेच्या निमित्तानं खास तुमच्यासाठी. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने मी तुमच्या लाडक्या ॲक्टर ॲक्ट्रेसना इथे आणलेलं आहे. तुमचे लाडके आता फ्रेंड्स देखील झालेले आहेत. सई आणि पुष्करबद्दल बोलते मी. आपल्या सोबत आहेत सई पुष्कर. तुम्हा दोघांचं TV9 मध्ये स्वागत आहे पुन्हा एकदा. थँक्यू. आणि बराच फ्रेंडशिप डे आणि अशातच तुमची मैत्री कोणीच विसरणार नाही. खूप स्पेशल आहे ही मैत्री, बिकॉज मला आठवतं आहे आम्ही परफॉर्मन्स एकत्र केला लॉन्चला आणि जिथे आम्ही एंटर करत होतो ना घरी, आम्हाला ब्लाइंड फोल्डेड आणलं होतं. त्यामुळे ते अंधारात ती घाबरली. तिने माझा हात धरला तिथे आणि मग मला माहीत नव्हतं की ज्या व्यक्तीने हात धरला आहे तिच्या बरोबरच माझं एवढं बॉन्डिंग होईल. मैत्रीला खरं ती जाणली आहे आणि ती जागली आहे. जाणल्यापेक्षा जागली आहे ती मैत्रीला. खूप सपोर्ट केलं तिने मला. एका इमोशनल मित्राला सांभाळलं खूप. मी आणि पुष्कर आधी खूप ओळखायचो नाही एकमेकांना. आम्ही फक्त 1-2 इव्हेंट्स केले होते आणि खूपच हाय बाय अशी फ्रेंडशिप होती. पण घरात गेल्यानंतर माझं सगळ्यात जास्त बॉन्डिंग घरात पुष्कीबरोबर झालं आणि आय स्टार्टेड विथ हेल्दी फ्लर्टिंग. पण इव्हेंच्युअली द फ्लर्टिंग वॉज केप्ट असाइड अँड द मैत्री ओनली बिकेम सो पॉप्युलर. आणि हे जसं पुष्की म्हणाला तसं आम्ही एकमेकांना खूप सपोर्ट केला आहे घरामध्ये. आणि स्पेशली जेव्हा आपण 100 दिवस बिग बॉसच्या घरात फॅमिलीपासून इतके लांब राहतो, बघताना लोकांना फक्त 1.5 तास दिसतं, पण 24 तास व्हॉट वी गो थ्रू वी ओनली नो. सो इमोशनली खूप ड्रेन आउट व्हायला होतं आणि सॅच्युरेशन येतं की बास नको, आठवण येते फॅमिलीची, करायला काही नसतं, लोनली वाटायला लागतं. त्यामुळे इट्स अ फेज वेअर एकमेकांना सपोर्ट करून एकमेकांना मोटिवेट करायची खूप गरज असते त्या घरात, सो दॅट आम्ही खचून नाही जाणार. बिकॉज इट्स अ प्लेस वेअर एक दिवस पण तुम्ही परफॉर्म केलं नाही असं नाही चालत. तुम्हाला एव्हरी डे परफॉर्म करावं लागतं. की मी खूप रडायचो, पण ओनली स्ट्रॉंग मेन क्राय, ओनली स्ट्रॉंग मेन क्राय असं महेश सरच म्हणाले होते. हां. सो वाटतं कधी कधी बॉन्ड होतात, क्रिएट होतात. त्या माणसाबद्दल तुम्हाला आपुलकी वाटते. एकमेकांना टॉलरेट केलंय. आता बाहेर गेल्यानंतर प्लीज 10 दिवस एकमेकांचं तोंड दाखवू नका. पण असं नाही होत. मी बाहेर आल्यापासून मी बिग बॉसना खूप मिस करते. मला आवाज बिग बॉसचा म्हणजे मला खूप रेस्टलेस वाटतंय की बिग बॉस आदेशच देत नाही आहेत काही. ह्याच्यात मी अजिबात चांगला नाही आहे. ही खूप एक्सपर्ट आहे त्याच्यात. आणि मी बोललं तर चालेल का? मला बोलायला खूप छान येतं. म्हणजे करायचं पण आहे, बोलायचं तर आहेच आपण, पण करायचं पण. चुरी सगळीकडे मिठी चुरी नाही चालत. नाही, मी प्रयत्न करतो. पुष्कर, 4-5 छोटे छोटे क्वेश्चन एका वाक्यात तुला उत्तरं द्यायची आहेत. सईचं फेवरेट डिश काय? फूड? पावभाजी. करेक्ट. बटर चिकन. बॉस म्हटल्यावर त्यांना आता ते सगळं तोंडपाठ झालं एकमेकाच्या आवडीनिवडी. बरं, सईचं आवडतं ठिकाण? लंडन. आणि सई? लंडन. बरं, दुबई मग आता कॅन्सल झालंय का तुमचं? नाही, फेवरेट इज लंडन. दुबई इज सेकंड फेवरेट. पण ते ऑन द वे असतं ना, त्यामुळे मी दुबईला म्हणजे लंडनला जाता जाता मी जाईन दुबईला. पण तिथे कोंबडा आहे ना थोडा लिनियंट असायचा, तो कमी आरवायचा आणि कुत्रा ते फक्त माझ्यावर सोडायचे. मी जेव्हा झोपायचो ना तेव्हा फक्त माझ्यावर सोडायचे. आणि असं काय नाही. आणि व्हॉल्यूम एवढा वाढवायचे की मी तिकडनं बाहेर पळून जायचो. माझ्यासाठी मैत्री म्हणजे टेम्पररी नसतं, परमनंट असतं. त्यामुळे मी पण तिला प्रॉमिस केलं की आय विल बी देअर फॉर हर. ती खूप नाईव्ह आहे. तिला इझिली कोणी फसवू शकतं. त्यामुळे मी तिला प्रॉमिस करतो की आय विल बी देअर फॉर हर, टू केअर फॉर हर अँड टू प्रोटेक्ट हर. आणि हे कितीही जरी वाईट असेल तरी तू हे एक्सेप्ट कर. कॅमेराला पण आमच्या दाखव की तू त्याच्यावर एवढंच करू शकलो. नाही,
अजिबात वाईट नाही. दिसायला बरं दिसतंय ना, बस झालं. सो एवढंच आहे. आतमध्ये फक्त लिहिलंय फ्रेंड्स फॉर एव्हर, आणि ती कविता अर्धवट आहे, ते मी नंतर कम्प्लीट करीन. ते मी विसरलोय आता. हां, म्हणजे मी एक एपिसोड बघून ते आठवीन मी. नाही, खूप ट्रू फिलिंग्ज आहेत त्याच्याबद्दल, की तिने आयुष्यात खूप मोठं व्हावं आणि मित्रांना विसरावं नाही, आणि जरा आता प्रॅक्टिकल बन लाईफमध्ये. नाईव्ह राहू नको, कोणीही फसवेल तुला अशी तू आहेस, त्यामुळे तसं वागू नकोस लाईफमध्ये. इंडस्ट्रीमध्ये खूप लोक, म्हणजे मोस्टली लोक फसवायलाच बसलेली असतात, त्यामुळे टेक केअर. सॉरी, मी खरं बोलतो आता. हां, म्हणजे फसवायला बसलेली असतात, म्हणजे कसं सांगू आता, शकतात तिच्या स्वभावाचा, तिच्या इनोसन्सचा गैरफायदा घेऊ शकतात. सो तसं वागू नकोस, थोडंसं प्रॅक्टिकल वाग आता. आणि ऑफकोर्स तुला काहीही लागलं लाईफमध्ये तर पुष्की आहे, आणि आय विल बी देअर फॉर यू, आणि हॅपी फ्रेंडशिप डे टू यू. गॉड ब्लेस यू, आणि जस्ट शाईन फ्रॉम नाव. थँक्यू पुष्की. थँक्यू. हे ग्रीटिंग दिलेलं आहे फ्रेंडशिप डे निमित्त, आणि असा तुमचा आमचा सगळ्यांचा फ्रेंडशिप डे खूप छान प्रकारे साजरा झालेला आहे. जाता जाता तुमच्या लाडक्या चाहत्यांसाठी तुम्हाला काही मेसेज द्यायचा आहे का? आणि ऑफकोर्स तुमचे मेघा पण बघत असेल हा शो, तर तिलाही काही मेसेज द्यायचा आहे का? दे तू. मेघा, हॅपी फ्रेंडशिप्स डे. आपण आपला ट्रायो खूप फेमस आहे आणि आपण असेच राहणार आहोत ऑलवेज. आणि तुम्हा सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप्स डे. मस्त मजा करा, एन्जॉय करा, सगळ्यांबरोबर फ्रेंडशिप करा, सोशल वर्क जास्ती करा, ऑफन्स बरोबर वेळ घालवा. या दिनानिमित्त तुम्ही सगळ्यांना खूप छान मेसेज दिलाय. तुम्हा दोघांनाही आमच्याकडून आणि TV9 मराठीच्या संपूर्ण टीमकडून हॅपी फ्रेंडशिप डे. थँक्यू. थँक्स. हॅपी फ्रेंडशिप डे. बाय. व्हिडिओ जर्नलिस्ट रामसह दीपाली राणे म्हात्रे, TV9 मराठी, मुंबई.